हॅलो फ्रेंड्स, मी निघाली आहे माझ्या माहेरी. लेकराला सोबत घेतलं आहे, पूर्णाला घेतलं नाही कारण की पूर्णाची युनिट टेस्ट सुरू आहे म्हणून. सकाळी मस्त उतरल्यानंतर मी फ्रेश झाली आणि मी माझ्या माहेरी आल्यानंतर जास्त वेळ ह्या मागच्या दारी काढते. तिथं खूप छान असे झाडं आहेत. पाऊस सुरू होता. हे फळांचे झाडं आहेत. रामफळ, सीताफळ, निंबू, अंजीर, कढीपत्ता आणि बोर तर मला वाटतं 45-50 वर्षापूर्वी किंवा जास्तची असू शकते. माझ्या जन्माच्या अगोदरची ते आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या महिन्यामध्ये त्याचे बोरं येतात आणि विकले जातात. एवढं त्याचं प्रमाण असतं. खूप प्रमाणात येतात आणि खूप गोड पण आहेत. म्हणजे पूर्ण गावात अशी बोर नाही. आणि हे माझं माहेरचं घर वरती स्लॅब नाही आहे, वरती लाकडं आणि मातीचं आहे, पण राजवाड्यापेक्षा माझ्यासाठी ते कमीही नाही आहे. ही जी बंगळी आहे ना, मी लहान असताना इथंच होती आणि आजही इथंच आहे. खूप साऱ्या आठवणी या बंगळीजवळ सोबतही आमच्या आहेत. हे माझ्या माहेरचं अंगण, जिथं आम्ही खूप सारे खेळ खेळलो आहेत. आत्ताच्या पोरं तर खेळ खेळतच नाही, पण आम्ही खूप मज्जा केली आहे. सुरुवातीच्या दरवाजापासून तर शेवटच्या म्हणजे मागच्या दरवाजापर्यंत असं दिसतं माझं हे माहेरचं घर. ह्या मागची दारी जर बसलं ना तर वेळ कुठं निघून जाते ते कळतच नाही. ह्या घरात पारंपरिक वस्तूचा आता वापर केला जात नाही, पण सर्व मात्र एकदम व्यवस्थित प्रेमाने जपून ठेवले आहेत. घराच्या आडव्या बाजूला पूर्व दिशा येते आणि तिथं हा दरवाजा आहे, ज्याला आम्ही आडवा दरवाजा म्हणतो. इथं रविवारी आम्ही केस धुवून बसलो का त्यांना वाळून घ्यायचो. आत्ता ते मात्र शक्य होत नाही, कारण की मागच्या वर्षीच हा बंगला इथं बांधला गेला आणि सूर्याची पहिली किरण जी घरात यायची ते येणं आता बंद झालं आहे. असं हे माहेरचं घर. हा व्लॉग मी इथंच संपवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया. बाय.